दणदणीत विजयी करून आता थोडीशी टीम मीटिंग चालू आहे त्यांची. कुणाला साखरपुड्याला जायचं आहे तर कुणाला गावामध्ये कार्यक्रम असेल ते अटेंड करायचे आहेत. जाऊया आपण मॅचच्या दिशेने. चौरे संघ पहिलं षटक घेऊन येतोय उदय मगर कांबेरे. उदय कांबेरे आणि स्ट्राईकला फलंदाज असेल हर्षल. दरम्यान चौरे संघाला सुवर्ण संधी बंटी रोहणे यांच्याकडून चौकार हॅट्रिक किंवा षटकार हॅट्रिक जर कुठलाही फलंदाज मारत असेल त्यांना 500 रुपयाचं पारितोषिक असेल. बंटी रोहनेकडून सुवर्ण संधी असेल. 500 रुपयाची प्राइज लावली आहे त्यांनी चौरे संघासाठी. उदय पहिला चेंडू. हो हो सुंदर चेंडू. कुठलंही उत्तर नव्हतं हर्षलकडे या चेंडूवरती. डिफेन्स करून कुठल्याही प्रकारची धाव नाही. मॅच ऑन आणि इथे मात्र मॅचला होते सुरुवात. चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय आणि त्याला वरती देखील सन्मान दिला होता. सतीश आणि हर्षल ही जोडी मधाशात मध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि त्याचबरोबर गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज उदय देखील सज्ज होता. पहिला चेंडू डॉट आला तदनंतर मात्र सिंगल धावफलकावरती जोडली गेली आणि दरम्यान आमचे राजू जाधव यांचं देखील आगमन झालं. आमचे कॉमेंटेटर आणि आटपटा नाही तो कुछ चटपटा सही आज त्यांचं हे ब्रीद वाक्य आपल्याला ऐकायला मिळेल. चला आपण थोडासा रिलॅक्स होऊन लगेचच मॅचला सुरुवात करा. येस रोशन संते नाही आहेत तर राजू जाधव. आटपटा नाही तो कुछ चटपटा सही. विकेटची प्राप्ती झाली. दरम्यान उदयच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी राहिल्या. आपण पाहतो मित्रांनो राजे छत्रपती अनखरपाडा आयोजित स्वर्गीय श्रावणी स्मृती चषकचा हा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसामध्ये ही दमदार सुरुवात घोटसे संघाच्या माध्यमातून. आणि इथे मात्र फलंदाज होतोय बाद महेंद्र आला आणि इथे मात्र हर्षलच्या खेळीचा देखील अंत. दुसरा फलंदाज देखील होतोय बाद. पहिला फलंदाज चेअरवरती बसला देखील नव्हता कृष्णा गणेश आणि लगेचच दुसऱ्यासाठी चेअर रिकामी करावी लागले. गोलंदाजी दमदार आणि बॅक टू बॅक हा दुसरा विकेट डाऊन चौरे संघाचा. हर्षल बॅक टू द पवेलियन. दोन धाबा आणि 2 विकेट्स आपल्याला पाहायला मिळतात. चांगली दमदार सुरुवात राहिली आहे. चांगला खेळ तरी या एकंदरीत आजच्या ह्या दिवसामध्ये पाहायला मिळते दोन्ही संघांच्या माध्यमातून. सचिनजी मगर यांनी पाण्याची व्यवस्था केली. पाण्या व्यतिरिक्त अजून काहीतरी व्यवस्था करा. आज रविवार आहे, सुट्टीचा दिवस. हो ऑफस्टिकच्या बाहेर पंचांचा वाईटचा इशारा. तीन धावा धावफलकावरती. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाज उदयच्या माध्यमातून पाहायला मिळते. दमदार सुरुवात राहिली. 4 चेंडू आणि 3 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात.
अपील अपील यस फिंगर अप अपील वेठीच धरली आणि इथे मात्र आणखी एक विकेटची प्राप्ती. फलंदाज निलेश देखील शून्यावरती बाद. अंतिम चेंडूचा काय शिल्लक आणि धावसंख्या धावफलकावरती 3 फुटबॉल स्कोर आपण पाहतोय. 3 धावा आणि 3 विकेट्स. यस 2 धावा असतील. आमचे ऑफिशियल स्कोर थोडासा चेंजेस करतील यात मात्र शंका नाहीये. गोलंदाज तयार ऑन द मार्क. हो चांगला सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतोय. शॉर्ट पॉइंटला क्षेत्ररक्षक. तत्पूर्वी ही एक सिंगल धावफलकावरती जोडली जाईल आणि अशा पद्धतीने पहिल्या षटकाचा खेळ समाप्त आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 3 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये कृतिका 11 सवरे. आणि आपण मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करूयात. पुढील आवाज ऐकूयात. रायगावचा बुलंद आवाज राजू जाधव. अटपटा नाही तो कुठ चटपटा सही. थँक्यू ऑल ऑफ यू. थँक्यू सो मच विश्वास केने आणि खूप खूप धन्यवाद रविदादा धुमाळ. आपण पाहतोय मित्रांनो राजे छत्रपती अनखरपाडा आयोजित राजे छत्रपती चषक 2025 आणि आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये देखील गुणलेखकाच्या भूमिकेत आमचे कृष्ण केणे सर जॉईन झालेले आहेत. मॅच आपण पाहतोय या आजच्या दिवसातील दुसरी मॅच. सौरे आणि कणिपनाथ गोडसई अशी ही मॅच. वाईडिश लॉंगॉनला चेंडू तिकीट ट्रॅव्हल झालेला आहे. कणिपनाथ गोडसई संघाचा आपण जर विचार केला तर याच मैदानावरती त्यांनी मात्र एकता ट्रॉफीमध्ये काही चांगली चमक दाखवली नाही, परंतु इथे मात्र कमबॅक करावं लागेल. ऑन साईडला इकडे खेळण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू आपल्याला पाहायला भेटलाय. आज नक्कीच आजचा दिवस अटपटा नाही तो चटपटा सही असं देखील आपल्याला पाहायला भेटेल. आणि ओझरली संघ देखील इन अँड ऍक्शन मध्ये असेल. इथे पावलांचा वापर केला त्या ठिकाणी. चेंडू मात्र हवेमध्ये आहे आणि क्षेत्ररक्षक तिकडे चूक झाली आहे. नक्कीच मोये मोये त्या ठिकाणी स्थिती निर्माण झाली आहे. आमचे कृष्ण केने सर जर कॉमेंट्री बॉक्स मध्ये असतील तर नक्कीच मजा येत असते. सातत्यानं ज्या ज्या वेळेला ते असतात त्या वेळेला नक्कीच चांगलं हास्यमय वातावरण निर्माण होत असतं. पुढील बॉल आपण वळूया. खोलवर टप्प्याचा बॉल तिकडे ड्राईव्ह पाहायला भेटलाय. कारण की आपण जर विचार केला तर वाईडिश लॉंग ऑन तिकडे ठेवलेला आहे. त्या अनुषंगाने फक्त एकच धाव मिळेल. पाच षटकांची मॅच आणि पाचच चेंडू. दुसऱ्या षटकातील धावसंख्येचा आपण विचार करूया. धावसंख्या धावपलकावरती 8. कोण कोणाची वाट लावेल हेच नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल. बॅटची एज चूक झाली नाही तिकडे आणि फलंदाज बाद.
2 षटकांचा खेळ इकडे समाप्त झालेला आहे. धावसंख्या धावफलकावरती जर आपण पाहिली तर 8 धावा आहेत आणि गडी इकडे बाद झालेत 4 गडी बाद झालेले आहेत. सफलता आपण जर पाहिलं तर कनिपनाथ गोडसे संघाने बाजी मारलेली आहे. पहिल्या षटकाचा आपण जर विचार केला तर गोलंदाजी करत असताना उदयनं देखील चांगली गोलंदाजी केली. दुसऱ्या षटकामध्ये ऋतिकनं देखील चांगली कमाली केली आणि सध्या तरी चौरे संघ बॅकफुटवरती आपल्याला पाहायला भेटत आहे. उदय गोलंदाजी मार्कवरती आपलं सांघिक कोट्यातील दुसरं षटक घेऊन आलेलं आहे. आपण पाहताय मित्रांनो राजे छत्रपती अनखरपाडा आयोजित राजे छत्रपती चषक 20-25. खऱ्या अर्थानं आज कलठी मारण्याचा विषय होता, परंतु दादांचा फोन आला त्या अनुषंगाने येणं मात्र फार गरजेचं होतं, कारण की दादांच्या शब्दांना मान देणं फार गरजेचं होतं आणि त्या अनुषंगाने लगेचच आपण या स्पर्धेमध्ये रुजू झालेलो आहोत. मजा येईल मित्रांनो. इथे आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही. स्विंग अँड मिस, थोडासा बॅकअप दी लेंथ होता, परंतु चेंडूचा आपण विचार केला तर चेंडूनं मात्र काही उसळी घेतली नाहीये त्या ठिकाणी. चांगली गोलंदाजी उदय, सांघिक कोट्यातील दुसरं षटक देखील चांगलं हाताळत आहे. आज कनिपनाथ गोष्टी संघ आपल्या नावाची चमक दाखवेल. इथे मात्र पुन्हा एकदा आपल्याला पाहायला भेटला हा बॉल. मागील स्पर्धेमध्ये S7 फॉर दी ओव्हर इशारा त्या ठिकाणी आलेला आहे. यानंतर तुम्ही अशा पद्धतीने चेंडू टाकू शकत नाहीये आणि जर का टाकला तर शिक्षा दिली जाईल. पंच आपण पाहू शकता प्रवीण विषय. नक्कीच टोपण नावं सांगण्याचा प्रयत्न करतात. कृष्णदादा होळीच्या निमित्त आमच्या इथे देखील स्पर्धा होती आणि त्या स्पर्धेमध्ये खूप मजा आली. लाईव्ह नव्हती म्हणून कोणी काही नावं सांगत होते. चांगली गोलंदाजी सध्या तरी कनिपनाथ गोडसे संघ या मॅच वरती हवी होत असताना चौरे संघ पूर्णपणे चारी मुंड्या चितवतोय. इथे मात्र आपण पाहू शकता हा बॉल पुढे. उदय कडे जर आपण विचार केला तर त्याच्याकडे चांगले व्हेरिएशन आहे आणि आज त्याच्या नावाची तो नक्कीच ओळख दाखवेल. मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है, मगर हम कोशिश भी ना करे ये तो गलत बात है. आज उदय नक्कीच या ठिकाणी चांगलं कार्य करून दाखवेल या क्रीडांगणावरती. इथे मात्र शरीराचा वेध घेणारा बॉल, परंतु इथे मात्र नशिबाची साथ थोडीशी मिळेल, परंतु धाव इथे मिळेल लेग बायच्या स्वरूपामध्ये एक. आता एक धावेसाठी चौरे संघाला संघर्ष करावा लागत आहे. उदय पुन्हा एकदा सज्ज झालाय. वन साइडला त्या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न, परंतु काय जबरदस्त क्षेत्ररक्षण. इथे स्टँडवरती डायरेक्ट हिट केलाय. फलंदाज बाद. पूर्णपणे डॉमिनेट स्थिती निर्माण झालेली आहे मैदानाच्या आतमध्ये. एकही धाव या ठिकाणी मिळालेला नाही, परंतु फलंदाज बाद झालेला आहे. अर्धी टीम आता डगआउटच्या आसऱ्याला पोहोचलेली आहे. अगदी आपण जर पाहिलं तर एकतर्फी सामना आहे, सुस्त सामना आहे. प्रेक्षकांना कदापि हा सामना मात्र आवडणार नाहीये. चौरे संघाने मात्र आज खूप निराशा केलेली आहे या स्पर्धेच्या दरम्यान. प्रवीण विशेष सर, रविदादा धुमाळ सर पंचांच्या भूमिकेत आणि ही स्पर्धा आपण पाहतोय. राजे छत्रपती अनखरपाडा आयोजित राजे छत्रपती चषक 20-25. येणाऱ्या सर्व प्रेक्षकांचं हार्दिक असं स्वागत आहे. नक्कीच आपण पाहतोय स्वर्गीय श्रावणी सुभाष गायकर राजे छत्रपती शिवाजी महाराज चषक 20-25.
तर धावसंख्या आपण पाहूया. धावसंख्येचा विचार केला तर 10 धावा धावपलकावरती आहेत. फक्त 10 धावा धावपलकावरती आहेत आणि 3 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. आता उरलेल्या 12 चेंडूमध्ये किती धावा येतील हे नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल. तर नक्कीच आपल्या कटआउट आपल्या स्क्रीनवरती देखील आपण पाहू शकताय. कैलासवासी कुमारी श्रावणी सुभाष गायकर यांच्या स्मरणार्थ राजे छत्रपती शिवाजी महाराज चषक 2025. ड्रिंक्स ब्रेक समाप्त झालेला. मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर 10 धावा धावपलकावरती आहेत आणि आता षटक क्रमांक 4. आता इथून चौरे संघाला काहीतरी कामगिरी करावी लागेल. मैदानाच्या आतमध्ये धावा जमावे लागतील कारण की 10 धावा धावफलकावरती आहेत. इथे जबरदस्त फटका आपल्याला पाहायला भेटतो परंतु क्षेत्ररक्षक वाईडिश लॉंग ऑफला आहे. तिकडे देखील पाहिलं तर दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. तर नक्कीच नितेश ठाकरे यांनी जर 3 चेंडू 3 षटकार ठोकले तर बंटी रोहणे यांच्या वतीनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. मजा येईल. आज देखील नक्कीच मजा येईल. प्रेक्षकांचा एटीएम देखील ऑन होत आहे. चाहत्यांची मन जिंकावी लागतील. इथे यशच्या उद्ध्वस्त दांडी वाकवली आणि दांडी येते मात्र झुकवली. फलंदाज बाद. यस डीजे. नक्कीच आपण पाहिलंच मैदानाच्या आतमध्ये चौरे संघ. मन के जीते जीत है, मन के हारे हार. बिन लड़े जो हारे उन पे है धिक्कार, उन पे है धिक्कार जो देखे ना सपना, सपना देखना असल अधिकार है अपना. आणि आज तो अधिकार इथे मात्र हिसकावून घेतलेले चौरे संघाकडून. कनिपनाथ घोटसई संघाला पण मात्र इथे फटका चांगला आहे आणि फटक्या मात्र काही वजन नव्हतं. झेल मात्र तिकडे ऋतिकने पकडली. ऋतिकनं आज षटक देखील चांगलं हाताळलं होतं आणि हा गडी मात्र इथे बाद झालाय. मला वाटतं या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसामध्ये हा विक्रम देखील कनिपनाथ घोटसई संघाच्या नावावरती होईल का, कारण की सर्वच खेळाडू जे मात्र डगआउटच्या आसराला पोहोचत आहेत. या मैदानावरती अनेक रेकॉर्ड झालेले आहेत. 4 चेंडू 4 गडी देखील बाद झालेले आहेत या क्रीडांगणावरती. षटकारांची हॅट्रिक देखील आपल्याला पाहायला भेटली. 6 चेंडूमध्ये 5 षटकार देखील या क्रीडांगणावरती या मैदानावरती आपल्याला पाहायला भेटले. कनिपनाथ घोटसई टीम आज मात्र संघर्षाची पराकाष्ठा आपल्याला पाहायला भेटत आहे आणि जो खेळ त्यांचा मात्र या सालामध्ये आपल्याला पाहायला भेटला. सरपंच चषक ओझरली येथे मात्र त्यांनी जबरदस्त कामगिरी केली होती परंतु या मैदानावरती आपण पाहिलं तर एक त्या ट्रॉफीमध्ये काही चांगली चमक पाहायला भेटली नव्हती. तिकडे देखील संधीचं सोनं झालं. रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद. टेन क्रिक च्या माध्यमातून पुन्हा एकदा ही स्पर्धा आपल्याला पाहायला भेटेल. आमचे धनेश भाऊ जे मात्र चांगले ऑपरेटिंग करतात आणि तंतोतंत माहिती जे मात्र नक्कीच ऑनलाईन प्रेक्षक जे असतील त्यांच्यापर्यंत नक्कीच पोहोचत असते. चला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. सूरज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे. सुधीर दाखल झालेला आहे. जिंदगी का रास्ता इतना आसान नहीं होता, बिना संघर्ष किए कोई मान नहीं होता, जब तक न पड़े हथौड़े के घाव तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. आणि हळूहळू वारा देखील मैदानावरती वाहत आहे.
परंतु तरी देखील ही मॅच नक्कीच रंगेल. चौरे संघाचा आपण जर विचार केला तर आता या षटकामध्ये काहीशा धावा जमवणं फार गरजेचं आहे आणि तोच प्रयत्न फेकून दिला चेंडू सीमा पार. संघर्षाचा शंखनाद फुकणारा दर्जेदार षटकार. चला चेंडू द्या मैदानाच्या आतमध्ये. चेंडू मागतायत पंच तिकडे. मॅच बॉल खूप दूर गेलेला आहे, त्या अनुषंगाने चेंडू दाखल करा मैदानाच्या आत. चेंडू मैदानाच्या आतमध्ये द्या. चेंडू पंच चेंडू मागतायत. चला षटकारांना आपण धावांचा देखील विचार करूया. धावसंख्या धावपलकावरती 18 आपल्याला पाहायला भेटत आहेत. या स्पर्धेचा दुसरा दिवस आपण अनुभवतोय. यस, जय मसोबा मोस संघ जो मात्र कालच्या दिवसात विजयी झालेला आहे. आज त्यांनी 4 वाजता इथे मात्र रिपोर्टिंग करायचं आहे. जितू दादा यांचा संघ आज जयराम काका देतील इथे मात्र उपस्थित राहतील. इथे बॉल आपल्याला चांगला पाहायला भेटतोय आणि षटक संपल्याचा इशारा देखील पोहोचलाय. 4 षटकांचा खेळ इथे समाप्त झालेला आहे आणि षटकार जर आपण पाहिला तर फलंदाज सुधीर ज्यानं हा षटकार ठोकलेला आहे आणि नक्कीच आता उरलेल्या या 6 चेंडूमध्ये त्याच्याकडून काहीशी अपेक्षा केली जाईल. परंतु शेवटचं षटक गोलंदाज राजू यस गावदेवी चषकामध्ये जबरदस्त बॅटिंग त्यांच्या वतीनं पाहायला भेटली आहे. कारण की सातत्यानं या मैदानावरती देखील त्यांचा होम ग्राउंड आहे, त्या अनुषंगाने आज देखील मजा येईल. परंतु सध्या तरी आपण पाहू शकता या चौरे संघ बॅकफुटवरती आहे आणि अजून एक फलंदाज इकडे बाद. एकता स्पोर्ट गुडसी टीम देखील इन अँड ऍक्शन मध्ये असेल. समीरला देखील आता परतावं लागत आहे. परंतु मिस्टर सुधीर मैदानाच्या आतमध्ये आहे, त्याच्याकडे स्ट्राईक देणं फार गरजेचं आहे. कारण की त्यांनी जो षटकार ठोकला होता त्या अनुषंगाने कनिपनाथ गुडसे संघाचे गोलंदाज खास करून राजू देखील यांच्याकडे खूप चांगला दांडगा अनुभव आहे. ते देखील मात्र सुधीरला स्ट्राईकवरती येऊ देणार नाही, ते प्रयत्न करत राहतील. परंतु सुधीर जसा स्ट्राईकवरती येईल त्याच्या बॅटमधून ज्या धावा निघतील त्या धावा चौरे संघाला संजीवनी देणाऱ्या असतील. धावसंख्या आपण पाहूया धावफलकावरती 18 धावा आपल्याला पाहायला भेटत आहेत. पहिल्या षटकात आपण पाहिलं तर खूप छानपैकी गोलंदाजी उदयच्या वतीनं पाहायला भेटली. दुसरं षटक देखील ऋतिकचं फार छान आपल्याला पाहायला भेटलं आणि दुसरा स्पेल उदय यांनी हाताळत असताना तिथे देखील चांगली गोलंदाजी केली. बॅटची एज होती तिकडे. उदय मात्र काही चेंडूपर्यंत संकेत यस त्यांच्या मागे मास्टर माइंड. पुढील बॉल राजू इथे फुल टॉस बॉल आणि क्षेत्ररक्षक चेंडू खाली. फलंदाज बाद आणि पाहू शकताय ऑल आउट झालेली आहे टीम. सर्व खेळाडू फक्त 18 धावांवरती बाद झालेले आहेत. या स्पर्धेतील खऱ्या अर्थानं चौरे संघ मात्र कदापि ही स्पर्धा विसरणार नाही अशी स्थिती निर्माण इथे मात्र 18 धावांवरती सर्व खेळाडू बाद झालेले आहेत. आणि म्हणतात ना मित्रांनो, कनिपनाथ गुडसे संघाचा जर तुम्ही विचार केला तर वाघ जखमी झाला तरी तो आयुष्याला कंटाळत नाही. तो थांबतो, वेळ जाऊ देतो आणि पुन्हा एकदा मैदानात येतो. तीच दहशत आणि तोच दरारा मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पाहायला भेटेल. हार्दिक हार्दिक शुभेच्छा कनिपनाथ गुडसे टीम. आणि नेक्स्ट मॅच कडे आपण नक्कीच वळणार आहोत. तर नक्कीच पुढील मॅच म्हणजे द्वितीय फेरीतील पहिली मॅच आपल्याला पाहायला भेटेल. कारण की काही कारणास्तव संघ मात्र इथे उपस्थित राहू शकले नाहीये. त्या अनुषंगाने आपण द्वितीय फेरीतील पहिली मॅच खेळूया.
हॅलो. फक्त 19 धावांचं लक्ष आहे. अगदी सुस्त अशी मॅच. कदापि प्रेक्षकांना ही मॅच आवडणार नाही, परंतु क्रिकेट आहे. क्रिकेट विश्वामध्ये आपण विचार केला तर अगदी 34 धावा श्रीलंका विरुद्ध झिम्बाब्वे टीमने बनवल्या होत्या आणि ती मॅच देखील जिंकली होती. आणि इंडियन प्रीमियर लीग मध्ये देखील RCB 49 धावांवरती ऑल आउट झाली होती. तर हे छोटंसं आव्हान या ठिकाणी पार करण्यासाठी धडाकेची जोडी मैदानाच्या आतमध्ये. कणिपनाथ गोडसे, साई आणि किशोर. साई आणि किशोर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला भेटत आहे. नितेश गोलंदाजी मार्कवरती. साई शिंदे यांनी जर 3 चेंडू 3 षटकार ठोकले तर नितेश मगर याचकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. जाऊया मित्रांनो मॅच कडे. देऊया हार्दिक हार्दिक शुभेच्छा. 19 धावांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये. आज चौरे संगड मात्र त्यांच्या चाहत्यांची मन काही जिंकले नाहीये या मैदानावरती. तीन चेंडू 3 षटकार आले तर रुपेश मगर यांच्या वतीनं 1500 रुपयाचं कॅश प्राइज. नितेश गोलंदाजी मार्कवरती. जाऊया आपण मॅच कडे. नितेश सज्ज झालेला आहे. थोडा वेगवान गोलंदाज आहे. राईट मोर द विकेटने जाईल. साईसाठी इथे पहिलाच बॉल खराब आपल्याला पाहायला भेटलाय आणि या धावांचं इथे मात्र स्वागत केलं जाईल. आणि चेंडू 4 धावांसाठी 2 पावलामधून चेंडू पसार झालेला आहे. चौकार 5 धावा धावपलकावरती, कारण की हा नो बॉल आहे. 9+4 अशा 5 धावा. आणि उघडा डोळे बघा नीट, हा असेल फ्री हिट. इथे मात्र बॅक टू दी बॉलर. फॉलो थ्रो मध्ये जबरदस्त क्षेत्ररक्षण, परंतु 1 धाव मात्र इथे रोखू शकणार नाहीये. सामना लवकरात लवकर इथे फिनिश करायचा आहे. साई त्या अनुषंगाने तो देखील मोठे फटकेबाजी करण्याचा प्रयत्न करतोय. आणि कदाचित जर षटकार आला असता त्यानंतर संधी प्राप्त झाली असती. बॅकवर्ड पॉइंट तिकडे चेंडू सरकलाय. अहो डायरेक्ट हिट देखील केलं होतं. चौरे संघ देखील आपण विचार केला कृष्णे सर 35 धावांपर्यंत जर गेला असता तर चांगलं बॅटल आपल्याला पाहायला भेटलं असतं. कारण की पहिले षटक नितेश काही जबरदस्त कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. संघर्षाची पराकाष्ठा होत आहे. खोलवर टप्प्याचा बॉल इकडे पाहायला भेटलाय. जबरदस्त बॉल. खोलवर टप्प्याचा बॉल होता नितेश यांचा. क्रिकेटच्या या कुरुक्षेत्रात संधी मिळेल तुलाही, तू हिरमुसू नकोस. क्रिकेट हे खूप सुंदर आहे, तू खचून जाऊ नकोस. प्रेम करणारे प्रेक्षक तुझ्यावरती सातत्यानं वाढत जाणार, परंतु तू तुझा खेळ सर्व प्रेक्षकांभोवती भिडू दे. पंचांचा इशारा व्हाईट बॉल. अजून एक धाव इथे मात्र जोडली जाईल. येस, कुमार प्रवीण विषय पंचांच्या भूमिकेत आणि रविदादा धुमाळ लेग अंपायरच्या भूमिकेत. खोलवर टप्प्याचा बॉल. इकडे अनुकूल वातावरण आहे. चेंडू थांबेल का? आउटफील्ड थोडीशी फास्ट झाली होती, परंतु नशीब बलवत्र. चेंडू मात्र तिकडे आणि लेग बायच्या स्वरूपामध्ये. कुमार प्रवीण विषय हे सांकेतिक चिन्ह इथे मात्र दाखवलं जाते. लेग बाईट्स. धावसंख्येत भर. धावसंख्या आपण पाहिली तर 11 धावा. 11 धावा धावफलकावरती आहेत. हो, इथे मात्र व्ही शेप मध्ये शॉट आपल्याला पाहायला भेटतोय. चेंडू वाईटिश लॉंग ऑफ.
एक धाव मिळेल. एक धावेने धावसंख्या पुढे 12 या आकड्यावरती. 12 धावा धावपलकावरती. आपण पाहतोय स्वर्गीय श्रावणी सुभाष गायकर आयोजित राजे छत्रपती शिवाजी महाराज चषक 20-25 ऑन साइडला स्टेअर करायचा होता, परंतु पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचते. यस, इट इज अ वाईट. एक मोठा फटका इथे साईच्या बॅट मधून आपल्याला पाहायला भेटेल का, आणि विनिंग षटकार साई या ठिकाणी ठोकेल का, हे नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल, कारण की दमदारपणा दाखवणं फार गरजेचं आहे. हो, इथे ड्राईव्ह केलाय चेंडू, मात्र आपण पाहिलं तर वाईडिश लॉंग ऑफ डीप कडे सरकलाय. तिकडे क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव मिळेल. हो, बॅकिंग खराब त्या ठिकाणी, परंतु पहा गाड्या सुटण्याच्या स्थितीमध्ये जरूर होत्या, परंतु पाहू शकता दुसऱ्या षटकापर्यंत मॅच आलेली आहे. नितेश यांनी मात्र चांगली गोलंदाजी केली आहे. दुसऱ्या षटकापर्यंत त्यांनी मात्र ही मॅच दाखल केलेली आहे. कठीण परिस्थिती, वाईट काळ हा माणसाचा सर्वात मोठा गुरु असतो, आणि या काळामध्ये जी ज्ञानाची शिदोरी असते ती जन्मभर आयुष्यभर पुरत असते. आज या मॅच मधून चौरे संघ काय शिकेल, बॅटिंग लाईनअप करणं फार गरजेचं आहे. कुठेतरी चांगली बॅटिंग मात्र झाली नाहीये, त्या अनुषंगाने चौरे संघ प्रेक्षकांची मन मात्र जिंकू शकला नाही या स्पर्धेच्या वतीने. दुसरं षटक घेऊन येत आहे गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सतीश. दशपुष्ट गोलंदाज आहेत, त्यांच्याकडे थोडे व्हेरिएशन असतील. समोर साई असेल. इथे मात्र साई हा सामना लवकर फिनिश करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक पोहोचलेत. फलंदाज इकडे मात्र बाद. व्हॉट अ मॅच. म्हणतात ना मित्रांनो, सामना जरी गमावला ना तरी प्रेक्षकांच्या मनावरती अधिराज्य गाजवण्याचं काम चौरे संघ नक्कीच करेल या मॅच मध्ये. अपेक्षा होती साई मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता त्याने देखील, कारण की सामना लवकरात लवकर संपवायचा होता, परंतु ते यश मात्र त्याला आलेलं नाही. आणि दुसऱ्या बाजूला चौरे संघानं झेल त्या ठिकाणी पकडत असताना भावेशनं मात्र दाखवून दिलं की आम्ही देखील कम नाही आहेत. नवीन फलंदाज मयूर. गरीबनाथ गोडसई संघ देखील ही मॅच लवकरात लवकर संपेल, कारण की येणारी टीम जे आहे एकता स्पोर्ट घोडसई ही दमदार टीम आहे. त्या संघाच्या अगेन्स्ट खेळण्यासाठी तुम्हाला देखील चांगलं कार्य करावं लागेल, कारण की सातत्यानं यावेळेला एखाद्या डॉमिनेट स्थितीमध्ये जी टीम आहे ती टीम देखील तुमच्यावरती हावी होत आहे. मयूर डॉट बॉल आपल्याला पाहायला भेटते. हो, पुन्हा एकदा बॉल. काय जबरदस्त सतीश. मी तर म्हणेन मागेच उल्लेख केला होता कृष्णदादा की 35 धावा जरी असता तर चौरे संघ मात्र भारी पडला असता गरीबनाथ घोडसई संघाच्या विरुद्ध. ओ, हा बॉल आपल्याला यस थोडासा फसवा टाकण्याचा प्रयत्न होता सतीश दादा तिकडे, परंतु वाईट बॉल. धावसंख्या थोडासा भर होईल. धावसंख्या 15 या आकड्यावरती. आता फक्त 4 धावांची गरज असेल. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल येण्याची शक्यता होती, परंतु विकेट किपर थोडीशी चूक करतायत तिकडे. बॅटकट लागत असताना एक धाव मिळते. 16 धावा धावफलकावरती. 8.0 ची सरासरी इथे जर ठेवली असती. इथे ड्राईव्ह केलाय, क्रॅकिंग स्ट्रोक आणि 4 धावांसाठी हा चौकार, आणि इथे सामना केलाय फिनिश चौकारानं, आणि सामना इथे जिंकलाय गरीबनाथ घोडसई या टीमनं. हार्दिक शुभेच्छा. आणि आपल्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण वळूया, जिकडे आपण देऊया मॅन ऑफ द मॅच